नमस्कार. आज राष्ट्रीय क्रीडा दिवस. राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त आपणा सर्वांना अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचा जन्म एका राजपूत कुटुंबात झाला. लहानपणी क्रीडापटूची विशेष चिन्हे नव्हती, म्हणून असे म्हणता येईल की हॉकी खेळाची प्रतिभा जन्मजात नव्हती, परंतु त्यांनी सतत सराव, चिकाटी, संघर्ष आणि निर्धार यांच्या मदतीने ही प्रतिष्ठा मिळवली होती. सामान्य शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी 1922मध्ये दिल्ली पहिल्या ब्राह्मण रेजिमेंटमध्ये ते सैन्यात एक सामान्य सैनिक म्हणून भरती झाले. प्रथम ब्राह्मण रेजिमेंटमध्ये भरती होईपर्यंत त्यांना हॉकीमध्ये विशेष रस नव्हता. ध्यानचंद यांना हॉकी खेळण्यास प्रवृत्त करण्याचे श्रेय रेजिमेंटचे सुभेदार मेजर तिवारी यांना जाते. मेजर तिवारी स्वतः एक प्रेमी आणि क्रीडापटू होते. ध्यानचंद यांनी त्यांच्या देखरेखीखाली हॉकी खेळायला सुरुवात केली आणि लवकरच ते जगातील एक महान खेळाडू बनले. लॉन्स नाईक तयार केले गेले आणि लॉस एंजेल्सला जाताना नेमणूक झाली. वर्ष 1937मध्ये जेव्हा ते भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते, तेव्हा त्यांना सुभेदार बनवण्यात आले. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि 1943 ADमध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1948 ADमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना कर्णधार बनवण्यात आले. हॉकीच्या खेळामुळेच त्यांना सैन्यात पदोन्नती मिळाली. 1938मध्ये त्यांना व्हाईसरॉय कमिशन मिळाले आणि ते सुभेदार झाले. त्यानंतर एका पाठोपाठ एक ते सुभेदार, लेफ्टनंट आणि कॅप्टन बनले. नंतर त्यांना मेजर बनवण्यात आले. ध्यानचंद फुटबॉलमध्ये पेले आणि क्रिकेटमध्ये ब्रॅडमन यांच्या समकक्ष मानले जातात. चेंडू त्यांच्या काठीला इतका अडकला की प्रतिस्पर्ध्याला अनेकदा शंका येईल की तो जादूच्या काठीने खेळत आहे. हॉलंडमध्येही त्यांची हॉकी स्टिक चुंबक असल्याच्या संशयावरून तुटलेली दिसली. जपानमध्ये ज्या प्रकारे बॉल ध्यानचंदच्या हॉकी स्टिकला चिकटत असे ते पाहून त्यांची हॉकी स्टिक चिकटलेली असल्याचे सांगितले गेले. ध्यानचंद यांच्या हॉकी कलेचे किस्से जगातील इतर कोणत्याही खेळाडूबद्दल क्वचितच ऐकले जातात. त्यांची हॉकीची कला पाहून हॉकीचे चाहते वाह वाह म्हणायचे, पण प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडूही विनोदाची भावना गमावून त्यांची कलाकृती बघायचे. त्यांच्या कलाकृतीने मोहित होऊन जर्मनीच्या रुडॉल्फ हिटलरसारख्या जिद्दी सम्राटाने त्यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफर दिली. पण ध्यानचंद नेहमीच भारतासाठी सर्वात मोठा अभिमान खेळण्याचा त्यांना मिळाला. व्हिएन्नामध्ये ध्यानचंद यांचा 4 हातात 4 स्टिक असलेला पुतळा उभारण्यात आला आणि ध्यानचंद किती महान खेळाडू आहे हे दाखवून दिले. जेव्हा ते ब्राह्मण रेजिमेंटमध्ये होते तेव्हा त्यांनी हॉकीची आवड असलेले मेजर बडे तिवारी यांच्याकडून हॉकीचे पहिले धडे शिकले. 1922 AD ते 1926 AD पर्यंत ते सैन्याच्या त्याच स्पर्धांमध्ये हॉकी खेळायचे. दिल्लीत आयोजित वार्षिक स्पर्धेत त्यांचे कौतुक झाले तेव्हा त्यांना प्रोत्साहन मिळाले. 13 जुलै 1926 रोजी न्यूझीलंडमध्ये पहिला सामना खेळला गेला. न्यूझीलंडमध्ये 3 कसोटी सामन्यांसह 21 सामने खेळले. या 21 सामन्यांपैकी 18 सामने जिंकले, 2 सामने अनिर्णित झाले आणि दुसरा सामना हरला. त्याने सर्व सामन्यांमध्ये 192 गोल केले. त्यांनी फक्त 24 गोल केले. 27 मे 1932 रोजी त्यांनी श्रीलंकेत 2 सामने खेळले. सामन्यात 21-0 आणि दुसऱ्या सामन्यात 10-0ने विजय मिळवला. 1935 साली भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंड त्यांच्या संघाने या दौऱ्यात 49 सामने खेळले, ज्यात 48 सामने जिंकले गेले आणि एक पावसामुळे पुढे ढकलण्यात आले. 1928मध्ये भारतीय संघाने प्रथमच ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला. ॲम्स्टरडॅममध्ये खेळण्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंडमध्ये 11 सामने खेळला आणि तेथे ध्यानचंदला विशेष यश मिळाले. ॲम्स्टरडॅममध्ये भारतीय संघाने सर्व सामने प्रथम जिंकले. 17 मे 1928 रोजी ऑस्ट्रिया 6-0, 18 मे बेल्जियम 9-0, 20 मे डेन्मार्क 5-0, 22 मे स्वित्झर्लंड 6-0 आणि 26 मे हॉलंड अंतिम सामन्यात 3 त्याला घोषित करण्यात आले. 0-0 पराभूत केल्यानंतर जगभरात हॉकीचा ते विजेता आणि 29 मे रोजी त्यांना पदक देण्यात आले.
ध्यानचंदने अंतिम फेरीत 2 गोल केले. ध्यानचंद यांचा लॉस एंजेल्स येथे 1932च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये संघात समावेश होता. त्यावेळी त्यांनी सेंटर फॉरवर्ड म्हणून खूप यश आणि प्रसिद्धी मिळवली होती. मग सैन्यात तो लेन्स नायक नंतर नायक ते झाले. या दौऱ्यात भारताने बरेच सामने खेळले. या संपूर्ण प्रवासात स्वतः ध्यानचंदने 262 पैकी 101 गोल केले. निर्णायकमध्ये भारताने अमेरिकेचा 24-1 असा पराभव केला. मग एका अमेरिकन वृत्तपत्राने लिहिले की भारतीय हॉकी संघ पूर्वेकडून वादळ होता. त्याने आपल्या वेगाने अमेरिकन संघातील 11 खेळाडूंना चिरडले. ध्यानचंद यांची बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाले, मला कर्णधार म्हणून निवडले जाईल अशी मला आशा नव्हती. ठीक आहे, त्यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय संस्मरण सांगताना ते म्हणतात की 17 जुलै रोजी जर्मन संघासोबत आमच्या सरावासाठी एक प्रदर्शनी सामना आयोजित करण्यात आला होता. हा सामना बर्लिनमध्ये खेळला गेला. आम्ही ते एका गोलने 4 गमावले. या पराभवामुळे मला मिळालेला धक्का मी आयुष्यभर विसरू शकत नाही. जर्मन संघाची प्रगती पाहून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो आणि आमच्या काही सहकाऱ्यांना जेवणही आवडले नाही. अनेक मित्रांना रात्री झोप येत नव्हती. 5 ऑगस्ट रोजी भारताचा पहिला ऑलिम्पिक सामना हंगेरीसोबत होता, ज्यामध्ये भारतीय संघाने हंगेरीचा 4 गोलने पराभव केला. 7 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जपानला 9-0ने पराभूत केले आणि त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी फ्रान्सचा 10 गोलने पराभव केला. 15 ऑगस्ट रोजी अंतिम सामना भारत आणि जर्मनीच्या संघामध्ये होता. जरी 14 ऑगस्ट रोजी सामना खेळला जाणार असला तरी त्या दिवशी इतका पाऊस पडला की मैदान भरले आणि एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला. हा खेळ एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला. जर्मनीच्या संघाने सरावादरम्यान भारताचा पराभव केला. ही गोष्ट प्रत्येकाच्या मनात वाईट रीतीने घुसली होती. मग ओले मैदान आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे आमचे खेळाडू आणखी निराश झाले. त्यानंतर भारतीय संघाचे व्यवस्थापक पंकज गुप्ता यांनी एक युक्ती केली. तो खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेला आणि अचानक त्यांनी तिरंगा ध्वज आमच्या समोर ठेवला आणि म्हणाले की त्या तिरंगाची लाज आता तुमच्या हातात आहे. सर्व खेळाडूंनी तिरंग्याला आदरपूर्वक सलाम केला आणि शूर सैनिकांप्रमाणे मैदानात प्रवेश केला. भारतीय खेळाडूंनी जोरदार खेळ करत जर्मन संघाचा 8-1 असा पराभव केला. त्या दिवशी तिरंगा खरोखरच लाजिरवाणा होता. त्यावेळी कोणाला माहीत होते की भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असेल. ध्यानचंद यांनी केवळ जर्मन हुकुमशाह हिटलरलाच नव्हे तर महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांनाही त्यांच्या करिश्माई हॉकीने पटवून दिले होते. हा एक योगायोग देखील आहे की क्रीडा विश्वातील या दोन्ही महान व्यक्ती 2 दिवसात जन्माला येतात. जगाने 2 ऑगस्ट रोजी ब्रॅडमन यांची जन्मशताब्दी साजरी केली म्हणून 2 ऑगस्टला ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहण्यास तयार आहे, जो भारतात क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ब्रॅडमन हॉकी विझार्डपेक्षा 3 वर्षांनी लहान होते. या दोन्ही क्रीडा व्यक्तिमत्वे जे आपापल्या मस्तीमध्ये माहीर आहेत, एकमेकांना फक्त एकदाच भेटले. 1935मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, त्यानंतर भारतीय संघ एका सामन्यासाठी इंग्लंडमध्ये होता आणि ब्रॅडमनही सामना खेळण्यासाठी तेथे आले. ब्रॅडमन आणि ध्यानचंद दोघेही तेव्हा एकमेकांना भेटले होते. ब्रॅडमन नंतर हॉकीच्या जादूगाराचा खेळ पाहिल्यानंतर म्हणाला की तो असे स्कोअर करतो जसे क्रिकेटमध्ये धावा केल्या जातात. एवढेच नाही, जेव्हा ब्रॅडमन यांना नंतर कळले की ध्यानचंद यांनी या दौऱ्यात 48 सामन्यात एकूण 201 गोल केले होते, तेव्हा त्यांची टिप्पणी होती. मग तो हॉकीपटूने केला की फलंदाजाने. एका वर्षानंतर ध्यानचंदने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये हिटलरला त्याच्या हॉकीबद्दल पटवून दिले होते. त्यावेळी फक्त हिटलरच नाही तर एकच नाव जर्मनीच्या हॉकीप्रेमींच्या हृदयावर आणि मनावर सावली टाकत होते आणि ते होते ध्यानचंद. जेव्हा ब्रॅडमन यांना नंतर कळले की ध्यानचंद यांनी या दौऱ्यात 48 सामन्यात एकूण 201 गोल केले, तर त्यावेळीस त्यांची जी टिप्पणी होती ती आजपर्यंत सर्वांच्या लक्षात आहे. 1956मध्ये त्यांना भारताचा प्रतिष्ठित नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान करण्यात आला. ध्यानचंद यांना क्रीडा क्षेत्रात 1956मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद, संयुक्त प्रांत, ब्रिटिश भारत येथे झाला. त्यांचा वाढदिवस भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. या दिवशी राष्ट्रीय पुरस्कार, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात. ध्यानचंद यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेने शतकाचा खेळाडू म्हणून घोषित केले. सध्या ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी आहे.
भारतरत्न संदर्भात अजूनही ध्यानचंद यांच्या नावावर वाद सुरू आहेत. असे हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू ध्यानचंद यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1979 रोजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स न्यू दिल्ली येथे झाला. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शतशः प्रणाम. जय हिंद, जय भारत.